हॅलो एव्हरीवन, मी आहे साक्षी. तर दौंडमध्ये कुरकुम इथे देवीची यात्रा भरलेली आहे. तर आज चला आपण जाऊया देवीच्या यात्रेला. तर हे आहे कुरकुमचं जुनं देवीचं मंदिर. दोन मंदिर आहे, एक जुनं आणि एक नवीन. तर हे आहे देवीचं जुनं मंदिर. बघा, ही पण देवी खूप छान सजवलेली आहे. हे बाकीचं मंदिराच्या साईडला डेकोरेशन वगैरे लाइटिंग ते खूप छान सजवलेली. तर चला आता जाऊया आपण नवीन मंदिराकडे. तर नवीन मंदिराकडे जाण्यासाठी त्या अशा पायऱ्या आहेत. जुनं मंदिर वरती आहे आणि नवीन मंदिर हे खाली आहे. तर आपण ताट वगैरे घेतलं आहे देवीच्या पूजेसाठी. आता बघू शकता आपण किती मोठी लाईन आहे देवीच्या दर्शनासाठी. तर आता आपण लाईनमध्ये उभं राहणार, देवीचं दर्शन घेणार. चला, आता आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे आणि ते पण खूप छान, एकदम मस्तपैकी दर्शन झालेलं. देवीला बघा किती छान सजवलेलं आहे. ह्या देवीचं नाव आहे फिरंगाई देवी. सो बघू शकता, कालचा कलर होता येल्लो, तर येल्लो कलर. आणि त्यात आम्ही प्रिशूला पण येल्लो ड्रेस घातला, प्रिशूच्या बाबांनी पण येल्लो टी शर्ट घातला आणि मी पण येल्लो साडी घातली. पण मी व्लॉगमध्ये नाही दिसत, कारण की मी शूट करते, त्यामुळे मी दिसणार नाही. आणि हे आहे देवीच्या पूर्ण परिसरातला एरिया. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा एरिया सर्व किती छान सजवलेलं आहे देवीचं मंदिर. नाईटला गेल्यामुळं गर्दी थोडी कमी आहे. डेला गेलं तर खूप गर्दी असते. आणि काल होती चौथे माळ, तर चौथे माळ्याला गर्दी थोडी कमीच असते, पण आज 5व्या माळीनंतर तिथे खूप गर्दी असते. हे बघा वरती हे दिसतंय का, इथून सर्व लाईन्स असते. आणि त्यानंतर आम्ही आलो यात्रेमध्ये. देवीचीच यात्रा आहे तिथे, देवीच्याच बाजूला भरलेली, मंदिराच्या साईडला अशी मस्तपैकी यात्रा भरलेली आहे. तुम्ही बघू शकता मोठा राटपान आहे तिथे, परत सर्व राईड्स आहे तिथे, बोट आहे, इथे छोट्या मुलांचे खेळणे आहे. बट प्रिशू काय कशात बसलीच नाही. ही गाडीमध्ये पण बसायला घाबरती, बाकी सर्व गोष्टीत बसायला ती घाबरती खूप, त्यामुळे ती तर काय बसली नाही कशातच. अशा प्रकारे ही यात्रा भरलेली. देवीचं दर्शनही छान झालं, यात्रेत पण फिरून झालंय. बघू शकता तिकडे ब्रेक डान्स दिसतोय. अशा प्रकारे अतिउत्तम प्रकारे मस्त देवीचं दर्शन झालंय, सर्व झाले. आता जाणार आम्ही घरी. तर व्लॉग इथेच एंड करते. तुम्ही पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. स्टे ट्यून.